नमस्कार सर्वांना, राधे राधे। चला तर मग आज आपण बनवणार आहोत मस्त असे दुधी भोपळ्याचे धपाटे म्हणजे पराठे। तर अगदी दुधी भोपळ्याचं नाव ऐकलं कीच घरात सर्वांची नाकतोंड मोडायला लागतात। पण अशा पद्धतीने जर पराठे बनवले तर कोणालाही कळणारही नाही की कशाचे बनवलेत आणि आवडीने सुद्धा खातील। चला तर मग मी दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते। इथे मी अर्धा दुधी भोपळा घेतलेला आहे आणि आलं खिसायच्या खिसणीने मस्त असा एकदम बारीक खिसून घेणार आहे। बघू शकता तुम्ही अगदी बारीक आपल्याला हे खिसून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक खिसला की आपल्याला लाटायला पण खूप सोपं जातं। आता दुधी भोपळा खिसून घेतला आहे, आपण यामध्ये घालण्यासाठी एक ठेचा तयार करणार आहोत। तर ठेचा बनवण्यासाठी इथे मी हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे। तर लहान मुलांना जर डब्याला वगैरे द्यायचं असेल शाळेत तर तिखटचे प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्याचे तुकडे करून घेतले, त्यामध्ये मस्त असा थोडा जास्त असा लसूण घालून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे। कोथिंबीर डायरेक्ट चिरून न घालता मी मिक्सरमधूनच याची पेस्ट तयार करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या पराठ्याला ना एकदम लाईट ग्रीन कलर खूप छान येईल। तर आता थोडंसं पाणी घालून याला मिक्सरमधून आपण वाटून घेणार आहोत। मस्त अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता खिसून घेतलेल्या भोपळ्यामध्ये 2 वाटी इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ मी एका वाटीमध्ये साईडला ठेवलं, जेव्हा लागेल तेव्हा आपण वापरणार आहोत। आता तयार करून घेतलेलं मिरची आणि कोथिंबीरचं लसूणचं जे मिश्रण आहे ते घालून घेतलं। नंतर चवीपुरतं मीठ घातलं, जिरं घातलं, पांढरे तीळ घातले, तुम्ही कलौंजी वापरू शकता आणि नंतर त्यामध्ये एक 4 ते 5 चमचे मी बेसन पीठ घालून घेतलं आहे। त्याच मिश्रणामध्ये आणि भोपळ्यामध्ये कणिक मळून घ्यायची आहे। पाण्याचा एक थेंबही वापर इथे करणार नाही आहे। आणि नंतर जर आपल्याला जास्त ओलं वाटत असेल किंवा कणिक पातळ वाटत असेल तर जे वाटीमध्ये आपण पीठ घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून सर्व यामध्ये घालून घ्यायचं आहे, जोपर्यंत कणिक अगदी मस्त अशी घट्ट होणार नाही। तर मला इथे कमीत कमी 3 वाट्या इतकं पीठ लागलेलं आहे। जे वाटीमध्ये मी घेतलं होते ते सर्व पीठ यामध्ये ॲड झालेलं आहे। आता छान कणकीचा गोळा तयार करून घेतला आणि नंतर यामध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक कणिक थोडीशी मऊ करून 10 मिनिट आपण हे असं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे कणिक आपली खूप छान तयार होईल। आता नंतर याला मस्त थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि एक गोळा तयार करून घेऊयात आपण। पीठ लावून आता पराठा लाटून घेणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मस्त असा एक पराठा लाटून घेतला आहे। आता याला मस्त तेल लावून घेऊयात। आता तेल, तूप, बटर आवडीनुसार मुलांच्या किंवा तुमच्या लावू शकता। थोडंसं पीठ लावून घेऊयात आणि नंतर याला अशा पद्धतीने फोल्ड करून घेऊयात आणि नंतर या साईडनी पण थोडंसं तेल, तूप लावून घ्यायचं आणि नंतर याला फोल्ड करून घ्यायचं। अशा पद्धतीने त्रिकोणी, याला आपण काही गोल वगैरे करायचं नाही आहे त्या कंडिशनमध्येच याला त्रिकोणीच आपण लाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने मस्त असं पातळसर हे पराठा लाटून घ्यायचा आहे। तर बघू शकता मस्त असा याला, आणि आपण यामध्ये हळदसुद्धा घातलेली नाही आहे, त्यामुळे जी कोथिंबीर आणि भोपळ्याचा हिरवा जो कलर असतो हिरवा नॅचरल, तो यामध्ये खूप छान आलेला आहे। लाटून झालं की याला सर्व बाजूने थोडं तेल लावून घेऊया आणि नंतर याला भाजून घेऊयात। आता त्रिकोणी झाला, एक चौकोनीसुद्धा पराठा मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे। एक लाटून घेतले आणि नंतर याला त्याच पद्धतीने तेल लावून घेतलेलं आहे। थोडंसं पीठ घालून घेऊया आणि याला मस्त आपण फोल्ड करून घेऊयात अशा पद्धतीने। आता या बाजूने सुद्धा तेल लावून घ्यायचं आणि दुसरी बाजू त्याच बाजूवर फोल्ड करून घ्यायची आणि तेल लावून घ्यायचं। फक्त फोल्ड करताना लक्षात घ्यायचं आहे सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे याचे जे पदर आहेत ते खूप छान व्यवस्थित सुटतात आणि पराठा पण खूप मस्त होतो। आता हा पण आपण आहे त्याच कंडिशनमध्ये चौकोनी लाटून घेतलेला आहे। बघा मस्त दिसतोय, मुलांना डब्यामध्ये किंवा ऑफिसला डब्यामध्ये न्यायला पण खूप छान आहे। एक 7 ते 8 तास हा पराठा अगदी कुरकुरीत आणि मस्त राहतो। छान असा खरपूस होईपर्यंत तेलाने किंवा तुपाने छान भाजून घेऊयात। मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, बघू शकता। अगदी
आणि जे भोपळा आपण खिसून घेतलेला आहे तो पण यामध्ये खूप छान दिसतो. एकदम मस्त असा पराठा आपला त्रिकोणी चौकोनी मस्त तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने जर पराठे बनवले तर खरंच सर्वांना खूप आवडतील आणि टिफिनला पण द्यायला हेल्दी पौष्टिक असा आपला पराठा तयार झालेला आहे. आता दही, चटणी किंवा लोणचं किंवा टोमॅटोची चटणी आवडेल त्या पदार्थासोबत तुम्ही सर्व करू शकता. मी इथे आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे, मस्त लसूण शेंगदाण्याची चटणी, त्यावर तेलाची धार आणि मिरचीचं लोणचं. चला तर मग एकदम मस्त असे खरपूस कुरकुरीत आणि भरपूर पदरचे आपले पराठे तयार आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. नमस्कार.